मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतरची केस ही सुप्रीम कोर्टामध्ये एका अर्थाने आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। या दरम्याने मराठा आरक्षण टिकवण्यासाठी जे प्रयत्न झाले पाहिजे सरकारकडून त्याच्यामध्ये गांभीर्य नाही असं वारंवार मी म्हटलं आणि मग एकूणच मराठा समाजामध्ये सुद्धा ही भावना ज्यावेळेला निर्माण झाली की हे सरकार गंभीर नाही आहे, त्यावेळेला राज्याचे PWD मिनिस्टर आणि मराठा आरक्षणासाठीची जी समिती असते ज्याचं मागच्या काळामध्ये मी अध्यक्ष होतो, आता अशोक चव्हाण अध्यक्ष आहेत, त्यांनी असं दोषारोपण करण्याचा प्रयत्न केला की हे आरक्षण देता येत नव्हतं तरीही कायद्याच्या चौकटीत न बसणारं असं आरक्षण यांनी दिलं। हे धादांत खोटं आहे, ही मराठा समाजाची दिशाभूल आहे, हे आपलं अकर्तृत्व म्हणजे आपल्याला मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवता येत नाही हे झाकण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी फक्त आणि फक्त 5-7 मिनिटांमध्ये मराठा आरक्षणाचे सगळे पैलू मी मांडणार आहे आणि मग त्यावर काही ना काही प्रश्नोत्तरी होण्यातून अधिक स्पष्टता येईल। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष झाला आपल्याला माहिती आहे। त्यातला मेजर क्रक्स जो आहे तो मराठा समाजाला आरक्षण नव्याने देण्याचा विषय नव्हता, ते छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये 1902 पासून होतं, स्वातंत्र्यानंतर सुद्धा जवळजवळ 52 सालापर्यंत ते होतं। परंतु 1960 साली ज्यावेळेला महाराष्ट्र शासनाची वेगळ्या राज्याची निर्मिती झाली आणि शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हे आरक्षण घटनेमध्येच आहे, OBC म्हणजे अन्य मागास वर्ग याची रचना करण्याची सुरुवात झाली, त्यावेळेला त्या यादीमध्ये मराठा समाजाचं नाव हे अचानक गायब झालं। मग त्यावर अनेक कमिशन अपॉइंट झाली, कालेलकर कमिशन झालं, मग केंद्रीय OBC अदर बॅकवर्ड क्लास सर्वांसाठी मंडळ आयोगाची निर्मिती झाली आणि या सगळ्यातून शेवटी एक प्रसिद्ध खटला गाजला OBCच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये इंदिरा स्वामी। त्यात इंदिरा स्वामींनी आग्रह धरला की ह्यापुढे 50% वर द्यायचं असेल तर असाधारण स्थिती निर्माण व्हायला लागेल आणि 50% वर द्यायचं असेल तर ज्या जातींना तुम्हाला मागास पाडायचं आहे त्यासाठी मागास आयोगाची निर्मिती करायला लागेल आणि मग घटनेच्या चौकटीमध्ये मागास आयोगाची निर्मिती झाली। त्या मागास आयोगाच्या निर्मितीनंतर आपल्याकडे एक बक्षी कमिशन अपॉइंट झालं, बक्षी कमिशन नंतर सराफ कमिशनची आयुक्ती झाली, मध्ये बापट झालं, सराफ झालं, पण ह्या प्रत्येक वेळेला मराठा समाज मागास नाही हेच मानलं गेलं। महाराष्ट्रामध्ये BJPचं सरकार आल्यानंतर माननीय देवेंद्रजींनी हे ठरवलं की 2014 साली घाईघाईने नारायणराव राणेंच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून जे आरक्षण दिलं गेलं ते टिकलं नाही, कारण ती घटनेच्या चौकटीतला मागास आयोग नव्हता आणि म्हणून मागास आयोगाची निर्मिती आपण मधल्या काळामध्ये त्यातले सदस्यांची मुदत संपल्यामुळे आयोग अस्तित्वात नव्हता त्याची निर्माण केली। निवृत्त न्यायाधीश म्हसेंची नियुक्ती झाली, त्यांचं लवकर निधन झालं, मग निवृत्त न्यायाधीश गायकवाड आले। गायकवाडाने याच्यामध्ये खूप मेहनत घेतली, म्हणजे मला एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्यांचं खूप आभार मानले पाहिजे की या सगळ्या कालावधीमध्ये त्यांचा डोळा पॅरलाइज झाला तरीसुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही आणि खूप काम केलं। त्यातून त्यांनी जे निष्कर्ष काढले त्या निष्कर्षाच्या आधारे, कारण या मराठा आरक्षणामध्ये 3च मुद्दे आहेत, एक मराठा समाज मागास आहे की नाही, दुसरं मागास आहे तर 50% वर द्यावं की नाही, आणि नव्याने जो मुद्दा निर्माण झाला की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्याला आरक्षण देता येतं की। मी अगदी थोडक्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला एक नोटही मी देतो आहे की 5 लाख लोकांचा सर्वे या गायकवाड कमिशनने केला, म्हणजे साधारणतः एका पंचायत समितीमध्ये 2 गावं पूर्ण त्यांनी केली। 5 लोकांचा सर्वे केल्यानंतर त्यांनी जे निष्कर्ष काढले ते सगळे धक्कादायक निष्कर्ष आहेत। म्हणजे 6%च मराठा समाज गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे, हमाली आणि शारीरिक कामं करणाऱ्यांमध्ये 9% मराठा समाज आहे, कच्ची घरं अजून आहेत असं 70% मराठा समाज आहे। सगळ्यात मेजर त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं ते 40,962 लोकांचा सर्वे केल्यानंतर 340 आत्महत्या झाल्या असं लक्षात आलं, त्यातल्या 277 म्हणजे 80% आत्महत्या मराठा समाजातल्या असं लक्षात आलं। 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशी 93% लोक लक्षात आली, वगैरे वगैरे मोठी यादी आहे। तर म्हणजे हा आयोगच
आयोगाचा अहवाल 27 आहे आणि त्याच्यातून गायकवाड आयोग या निष्कर्षाबाद आलं की मराठा समाजाला मागास म्हणून आर्थिक आणि शैक्षणिक मागास म्हणून आरक्षण दिलं पाहिजे. घटनेच्या चौकटीतला हा मागास आयोग असल्यामुळे आणि अतिशय मेहनत घेऊन हा निष्कर्ष काढल्यामुळे महाराष्ट्रातल्या हायकोर्टाने 90 दिवस केस चालल्यानंतर हे ॲक्सेप्ट केलं की गायकवाड कमिशनचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे एक मुद्दा निघाला. मी आक्षेप आणि जे निकालपत्र आहे हायकोर्टाचं तेही या ठिकाणी आणलं की ज्याच्यामध्ये क्लिअर कट हायकोर्टाने असं म्हटलं की गायकवाड कमिशनने मराठा समाजाला मागास म्हटलं ते बरोबर आहे. गायकवाड समाजाने आता ह्या समाजाला 50%च्या वर द्यायला पर्याय नाही, कारण इंदिरा स्वामी केसमध्ये हे म्हटलं होतं की असाधारण स्थिती निर्माण झाली तर तुम्हाला 50%च्या वर जातं. गायकवाड कमिशनने ही कशी असाधारण स्थिती निर्माण झाली हे मांडलं, हेही मुंबई हायकोर्टाने मान्य केलं. आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतर अशा प्रकारे राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत की नाही यावरही खूप डिबेट चाललं आणि तेही मुंबई हायकोर्टाने मान्य केलं. आता मला एकच प्रश्न उपस्थित करायचा आहे आणि आपल्या सगळ्यांना काही प्रश्न विचारा की अशोक चव्हाण असं म्हणतात की 102व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्र शासनाला जातीवर आधारित इतर मागासांचं आरक्षण देता येत नाही. याचा अर्थ गायकवाड कमिशनच्या आधारे जो कायदा झाला, जो विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एकमताने संमत झाला, त्या आमदारांना माहिती नव्हतं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर कायदा करता येत नाही. तर माहिती असतं तर त्यांनी विरोध केला असतं, हो आपल्याला कायदा करता येत नाही. त्यांनी एकमताने मान्य केलं, त्यात त्यांच्या सौभाग्यवती पण होत्या. मग राज्यपालांनी सही केली. मग असं म्हणूया का की 102व्या घटना दुरुस्तीनंतर कायदा करता येत नाही, राज्यपालांना माहिती नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याचे आपल्या राज्यातल्या समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेच्या आधारे मागास ठरवता येतं, आरक्षण देता येतं. 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतरही राज्याचे अधिकार अबाधित आहेत. हे मुंबई हायकोर्टाने मान्य केलं. म्हणजे मग मुंबई हायकोर्टाला हे माहिती नव्हतं का की 102व्या घटना दुरुस्तीनंतर असा कायदा करता येत नाही. आणि त्यामुळे अशोक चव्हाण हे जर तक्रार करत असतील, आक्षेप घेत असतील, आरोप करत असतील, तर दोन्ही सदनाच्या 288 अधिक 78 आमदारांवर आक्षेप घेत आहेत, त्यात त्यांच्या पत्नी पण आहेत. ते राज्यपालांवर आक्षेप घेत आहेत आणि ते हायकोर्टावर आक्षेप घेत आहेत, ज्या हायकोर्टाने ज्या 3 मुद्द्यांच्या आधारे आरक्षण द्यायचं होतं की मराठा समाज मागास आहे की नाही, मराठा समाजाला 50%च्या वर आरक्षण देता येईल की नाही, आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतरही आरक्षण राज्याला देता येते की नाही, तिन्ही गोष्टी हायकोर्टाने मान्य केल्या. म्हणजे हा जवळजवळ हायकोर्टाचा अवमान करतात अशोक चव्हाण. याच्यावर हायकोर्टाच्या अवमानाची याचिका दाखल झाली पाहिजे. आता ते खोटं बोल रेटून बोल नावाची जी काँग्रेसची कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे असं म्हणतात की केंद्राचे अटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी असं म्हटलं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्राला अधिकार नाही देण्याचा. तर ते सुप्रीम कोर्टात काय म्हणाले याचं सुप्रीम कोर्ट जजमेंट पण माझ्याकडे आहे. ते फक्त एवढंच म्हणाले की 9 राज्यांना आता तुम्ही नोटीस काढली की तुम्ही 50%च्या वर कसे गेलात ते सांगा. त्याबरोबरीने 102व्या घटना दुरुस्तीनंतर देता येते की नाही ह्याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की 102व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्राला आरक्षण देण्याचा अधिकार नाही. पण खोटं बोलायचं की केंद्राने असं म्हटलं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर देता येत नाही. केंद्राने काय म्हटलेलं नाही. आणि केंद्राने काय म्हटलं हा मुद्दाच नाही आहे. हायकोर्टाने मान्य केलं, भरपूर डिबेटनंतर मान्य केलं. हायकोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये ऑन पेपर आणलं. आणि त्यामुळे जे 3 मुद्दे महाराष्ट्रामध्ये हायकोर्टात टिकवण्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस सरकार यशस्वी झालं, त्यानंतर 1 वर्ष सुप्रीम कोर्टातही स्टे येऊ नये यासाठी ते यशस्वी झालं. ती एका अर्थाने तयारी किंवा ती एका अर्थाने मांडणी ही महाराष्ट्र शासनाला करता येत नाही आहे. आणि त्यामुळे खरं म्हणजे स्टे मिळाला. आमची सगळ्यांची इच्छा आहे, वारंवार देवेंद्रजींनी याची तयारी दर्शवलेली आहे की या सगळ्याच्यामध्ये हातात हात घालून काम करू, पण काही कुठल्या बैठकीला बोलवत नाहीत आणि कुठलं काम देत नाहीत. त्यांना ते सगळं लखलाभ हो, मराठा समाजाला आरक्षण मिळो एवढीच माझी इच्छा आहे. आजही सुप्रीम कोर्टातला चर्चेचा 2रा दिवस होता, त्यातही या 102व्या घटना दुरुस्तीचा उल्लेख झाला. आणि त्यातही मला असं वाटतं की असंच डिबेट आलेलं आहे की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यातल्या एखाद्या समाजाला इतर मागास म्हणण्याचे अधिकार गेलेले नाही आहेत.
तुम्ही जे म्हणताय अशोक चव्हाण आणि राज्यपाल किंवा अशोक चव्हाण आणि हायकोर्ट यांच्यामध्ये आता जे काही मतभेद आहेत हे सगळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का? कारण त्यांच्याकडून मग या बाबतीत कुठलंच वक्तव्य का केलं जात नसेल? मी अतिशय नम्रपणे म्हणेन कारण राजकारणात तसं मी या सगळ्यांना ज्युनियर आहे, नवीन आहे, पण अतिशय नम्रपणे म्हणेन की यातल्या कोणाचा त्याचा अभ्यास नाही. माझी त्या सगळ्यांना आव्हान आहे की हे जे समोर मी आणून ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये 800 पानी हायकोर्टाचं जजमेंट आहे, 2700 पानाचा मागास आयोगाचा अहवाल आहे, हा सगळा एकनेक पान आणि एकनेक ओळ वाचल्याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय म्हणतील? हां, मुख्यमंत्री तर काही म्हणतच नाहीत, कशावरच काही म्हणत नाहीत, आणि उपमुख्यमंत्री म्हणतात ते थोडं अंगावर जाऊन म्हणतात, ह्याला काय कळतंय, ह्याला काय कळतंय. तर तुम्हाला कळतं तर ते वाचून सांगा की 102वी घटना दुरुस्ती म्हणजे काय, मागास आयोग म्हणजे काय. मागास आयोगाने जी पर्सेंटेज काढलं त्याच्यामध्ये 25 गुण याच्यापैकी निम्मे मिळाले तर समाज मागास होतो. तर त्यांनी वेगवेगळ्या निकषावर 21.5 एवढे गुण हे मराठा समाजाला दिले आणि त्यामुळे आपोआपच 50%पेक्षा खूप अभाव गुण मिळाल्यामुळे, आणि गुण म्हणजे काय तर त्रुटी असणारे गुण, आरक्षण मिळालं. तर याच्यामध्ये एकदा अजित पवारांनी मला एकदा सांगावंच की शैक्षणिक विषयावर किती गुण मिळाले हे त्यांनी सांगावं. बस एकच मुद्दा मी मांडतो. आणि त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, माझं वारंवार म्हणणं यायचं आहे की गांभीर्यच नाही या विषयाचं. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात असं म्हणता येईल का? जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत की नाही माहीत नाही, पण तो दुर्लक्ष होतं हे खरं आहे. पण एक माझा आरोप वारंवार आहेच की मराठा समाजाला तुमच्या 15 वर्षाच्या सरकारमध्ये तुम्ही आरक्षण देऊ शकला नाहीत. याचाच अर्थ असा किंवा त्याच्या आधी 95 ते 99 सोडलं तर यांचीच सरकार होती, देऊ शकण्याचा अर्थ असा की तुम्हाला द्यायचं नाही. आणि ते न देण्याचं कारण जे आहे ते तुम्हाला तुमच्या नावाच्या मागे इतर मागासवर्गीय लावून घ्यायचं नाही. तुम्हाला असा मराठा समाजातला गरीब माणूस आरक्षणामुळे पुढे झालेला नको आहे. 2 मुद्दे या निमित्ताने मी क्लिअर करतो की मुळात हा मराठा समाज श्रीमंत असणाऱ्याला मिळणार नाही आरक्षण, याला 8 लाखापेक्षा खाली उत्पन्न असणाऱ्यांनाच हे मिळणार आहे. आणि हे क्रिमी लेअरची जी OBCला इन जनरल आहे अट, ती याला पण आहे. सेकंड थिंग म्हणजे रिझर्वेशन नसणाऱ्या समाजाचं नेहमी एक आर्ग्युमेंट असतं की म्हणजे मग ह्यांना वेगळे पेपर लिहावे लागणार आहेत की नाही, लागणार आहेत का. तर सगळे निकष, अभ्यासक्रम तोच, परीक्षा तीच, फक्त त्यांना त्यांचं ॲडमिशन हे त्यांच्या कोट्यामध्ये होईल. आणि त्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालं का वेळ नाही आहे बाकीच्या गोष्टींमध्ये, बाकी खूप आहेत ना कामं. तुम्ही म्हणताय की अशोक चव्हाणांनी न्यायालयाचा अवमान केलाय, त्याच्या विरोधात तुम्ही जरी कोर्टात जात नाही तर तुम्ही का जात नाही, भाजपहून का जात नाही? असं आहे की आत्ता मुंबईत झालेल्या अधिवेशनाच्या काळामध्ये त्यांनी हा आरोप केला की 102व्या घटना दुरुस्तीनंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करण्याचा अधिकारच सरकारला नव्हता. त्यावर मी आत्ता प्रेस घेतली आहे. तुम्ही मला चांगली सूचना केली तर आम्ही पण कोर्टामध्ये जाऊ, कारण अवमान झाला आहे न्यायालयाचा हे खरंच आहे. कारण न्यायालयाने जेव्हा हे मान्य केलं त्यावर तुम्ही टिप्पणी करताय. 102व्या घटना दुरुस्तीनंतर सभागृहात कायदा केला, पण 2014च्या कायद्यात दुरुस्ती केली असं का सांगितलं जात नाही? नव्यानं कायदा केलेला नाही असं सांगितलं नाही. नव्याने कायदा करत असताना जुना कायदा आपला स्टे होता, त्यामुळे तो कंटिन्यू करता येत नाही. म्हणजे जवळजवळ त्याचा सगळा गाभा आपण घेतला, परंतु आपल्याला तो जुना कायदा स्टे झाल्यामुळे तो बरखास्त करून तो संपूर्ण नवीनच कायदा करावा लागतो. हा नवीन कायदा करता येतो की नाही तर ह्यावर 102व्या घटना दुरुस्तीने राज्याची अशा प्रकारच्या एखाद्या समाजाला इतर मागासवर्गीय म्हणण्याचे अधिकार संपले नाहीत. मागास आयोग संपला नाही, मागास आयोगाने सर्वे करणं संपलं नाही, मागास आयोगाने निष्कर्ष काढणं संपलं नाही, त्या राज्याच्या विधानसभा विधान परिषदेत कायदा करणं संपलेलं नाही. सेंट्रल लिस्ट आणि स्टेट लिस्ट हे 2 वेगळे विषय आजही कायम राहिले. दादा, ओबीसी समाजाची देखील मागणी आहे की जात आणि काही जनगणना करा. या संदर्भात भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका काय आहे? नाही, आमची अधिकृत भूमिका आहे आणि अशा प्रकारचा सर्वे होतो. 2011ला तो झाला आहे. त्याच्यामध्ये खूप मी आणि देवेंद्रजींनी मराठा आरक्षणाच्या वेळेला आपल्याला डाटा हवा होता किंवा नेमका मराठा समाज किती आहे, 32 आहे का 30 आहे का काय आहे. त्यावेळेला तो डाटा मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये खूपच चुका झाल्या. शेवटी सर्वे करणारी माणसं आहेत आणि त्या माणसांना ह्या जातींचं जर नीट नॉलेज नसेल तर जे मातेराव होतं तसं ते झालं आहे. आणि त्यामुळे तो पब्लिश नाही केला सरकार, केंद्र सरकार.
पण अशा प्रकारचा ओबीसीचा जातनिहाय सर्वे होणार असेल आणि जातनिहाय संख्या घोषित होणार असेल इट्स ओके गुड. दादा मध्ये तुम्ही एकदा म्हटलं होता की संघटित लढाईतून सगळ्या संघटनांनी एकत्र यावं हवं तर त्याचं नेतृत्व त्यांनी म्हटलं तर भाजप करेल. तशी काय झालं नाही ह्या दोन नाही 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 काय संघटना एकत्र आल्याच नाही. नाही नाही काही नाही. प्रत्येक जण वेगवेगळं आंदोलन करतो आणि वेगवेगळ्या भेटीगाठी देतो. असा काही प्रयत्न नाही झाला. आता ज्या स्टेजला सुप्रीम कोर्टामध्ये जे सुनावणी सुरू आहे त्यामध्ये मराठा आरक्षणाचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हा एक चांगला मुद्दा आणला गेला आहे की बुवा आम्हीच 50% अभाव गेलो का 9 राज्य गेली. मग 9 राज्यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस काढली. आता 9 राज्यांना हे प्रूव्ह करून द्यावं लागेल की कशी आमच्याकडे एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाल्यामुळे असाधारण स्थिती निर्माण झाल्यामुळे आम्ही 50% अभाव गेलो. त्यावेळेला कारण आता सुप्रीम कोर्टात सुद्धा 3 पैकी 2 मुद्दे मला वाटते संपले. मागास आयोगाने जो अहवाल तयार केला तो हायकोर्टाने मान्य केला. सुप्रीम कोर्टाचं ऑब्जेक्शन असल्याचं कारण याचं कारण तो घटनेच्या चौकटीतला मागास आयोग आहे आणि इंदिरा सोनीच्या वेळेला त्या निकालपत्रात सुचवला गेलेला तो मागास आयोग आहे. दुसरा जो 102वी घटना दुरुस्ती हा विषयी फार डिबेट होईल भरपूर, पण त्याचं क्लिअर आहे की लोकसभेमध्ये ज्याला कायदा झाला 102वी घटना दुरुस्ती झाली त्यानंतर राज्यसभेमध्ये जाताना ते सिलेक्ट कमिटीकडे पाठवलं आणि सिलेक्ट कमिटीने केलेल्या सूचना मान्य झाल्या. त्या सूचना मान्य ज्या झाल्या त्यात स्वाभाविकपणे राज्यांना अधिकार आहे. म्हणजे तोही विषय डिबेटने हळूहळू संपेल. मुद्दा राहील तो मग ठीक आहे बाबा मराठा समाज मागास आहे 102वी घटना दुरुस्तीसाठी तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला 50%च्या वर जायला अधिकार आहे की नाही. यावर जे हायकोर्टामध्ये कन्व्हिन्स करण्यात आपण यशस्वी झालो आणि हायकोर्टाने निकालपत्रात म्हटलं की बा 50% अभाव जाण्यासारखी स्थिती झाली आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला प्रूव्ह करायला लागेल. जर बाकीच्यांनी इतके वर्ष 50% अभाव केलं तर मग आम्हाला का नाही 50% अभाव करायला परवानगी? आमची पण एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे. ही सगळ्यांनी इफेक्टिव्हली मांडली पाहिजे. तर मला असं वाटतं की स्टेही उठेल आणि एक ऐतिहासिक निर्णय येईल की यापुढे त्या राज्याच्या मागास आयोगाने एखादा समाज मागास आहे म्हटला आणि तो मागास म्हटल्यामुळे आता आरक्षण देणं ही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाल्याचं म्हटलं तर देता येईल असा ऐतिहासिक निर्णय होऊ शकतो. ते 9 राज्यांचा रिप्लाय येईपर्यंत मराठा समाजाचा असंतोष वाढणार नाही का? आणि ते कधी रिप्लाय देतील सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर परत सुनावणी होईल, परत त्याच्यावरती डिबेट होईल. कारण आताच त्यातले काही राज्यांनी निवडणूक असल्याचं कारण दिलेलं आहे आणि यामध्ये वेळ लागेल कोर्टाकडे. आता त्याला जोडून नाही, मी त्याला जोडून आणखी असं विचारायचं की सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम फैसला येईपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा असतील किंवा महाराष्ट्रातील नोकर भरती असेल याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाकडून सातत्याने केली जाते. तर दुसऱ्या समाजातले लोक या संदर्भात आक्रोश करतायत. भारतीय जनता पार्टीची काय भूमिका आहे नोकर भरती? नाही, भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय लवकर लागावा याची तुमची काही धडपड दिसत नाही. उलट तुम्ही त्याच्यामध्ये नवीन मुद्दे उपस्थित करून ते कसं लांबेल असंच बघता. हे वेळ काढूपणा आहे. पण मग एवढा काळ तुम्ही MPSCच्या परीक्षा थांबवणार का? तर त्या MPSCच्या परीक्षांमध्ये मराठा समाजातली मुलं पण ओपनमध्ये आहेत आणि ती चांगल्या संख्येने आहेत. म्हणजे ती आकडेवारी मी तुम्हाला सांगू शकेन 8-9% इतक्या संख्येने मराठा समाजातला तरुणी MPSCच्या परीक्षेमध्ये ओपनमधून सिलेक्ट होतो. त्यामुळे हा परिणाम परीक्षा लांबवणं याचा मराठा समाजावरही परिणाम होईल कारण एजबार होतील आणि त्यामुळे एक टाय निर्माण झालेला आहे की निकाल लवकर लागत नाही. मराठा समाजाच्या मनामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे की आणि वॅकन्सी संपवत चालले आहे. तर नंतर मग मराठा समाजाला आरक्षण मिळून उपयोग काय? कारण तुम्ही स्टॅटिस्टिक वाचून हैराण व्हाल. वर्षाला 50,000 नोकऱ्या फक्त सरकारी निघतात. टोटल 14 लाखाचा स्टाफ आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सरकारी कर्मचारी ज्यांना म्हणून. हा 12.5 कोटीच्या तुलनेमध्ये. त्यामुळे ह्या आरक्षणाचा लाभ किती लोकांना होतो वगैरे सगळेच मुद्दे आहेत. आता 50,000मधले जर यांनी 31-35,000 रिक्रुटमेंट करून टाकली तर मराठा आरक्षण मिळालं तर फायदा काय राहणार? हे दोन्ही मुद्दे बरोबर आहेत. याचा मार्ग हा बसून शासनाने काढला पाहिजे. ज्याच्यावर वारंवार अनेक तज्ज्ञ असं म्हणत आहेत की तुम्ही मराठा समाजाला बसवून हे प्रूव्ह करा की बाबा तुमचं आरक्षण न होताही तुम्हाला 8-9% जागा मिळतात. आम्ही एक 10% जागा वाढवतो म्हणजे अजून एक 2-3% मिळतील. असं एक 10-11-12% तुम्ही जातात. हे बसवून नीट केलं पाहिजे. 10% जागा वाढवल्या पाहिजेत
मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये 10% वाढवलं तरी पुरे, कारण बाकीच्या कोर्सेसमध्ये सध्या एवढी स्पर्धा राहिलीच नाही आहे. पॉलिटेक्निकच्या जागा रिकाम्या जातात, ITI जागा रिकाम्या जातात, आर्ट्स कॉलेज रिकाम्या जातात. प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये सुद्धा BEd DEd सगळेच विषय संपले. मग तुम्हाला मेडिकलचे सगळे कोर्सेस, इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जागा व्हॅकंटच चाललेल्या आहेत. पण ज्या ज्या कोर्सला डिमांड आहे त्याच्यामध्ये 10% वाढवलं पाहिजे. त्याचा जो खर्च येईल तो बजेटमध्ये टाकला पाहिजे. नोकर भरती मराठा समाजाला विश्वासात घेऊन हे समजावून सांगून की बाबा असं होणार नाही आहे की 2-2, 3-3 वर्ष सुप्रीम कोर्टात निकाल लागायला लागणार नाही आहे. आणि आम्ही थोडं गॅपने का होईना काही भरत्या सुरू करतो, ज्याच्यामध्ये ऑलरेडी ओपनमध्ये प्रयत्न करणारे मराठे आहेतच, प्लस आम्ही 10% जागा वाढवतो. असं नीट समजावून सांगून ते केलं पाहिजे, अदरवाईज उद्रेक होईल. संपूया. आणि अजून एक हां, इतर नको, मग हे डायल्यूट होईल ना. नाही, राहुलने ज्या 2 गोष्टी दिल्यात ते म्हणजे सुप्रीम कोर्टात निर्णय लागेपर्यंत ज्या देवेंद्रजी सरकारने सवलती दिल्या होत्या मराठा समाजाला की जे इतर मागासवर्गीय आहे ना, OBCला, ते मराठ्यांना, आणि दरवर्षी जवळजवळ 1000 कोटीचं बजेट 2 वर्ष आपण त्याला लावलं, ज्यात 600-650 कोटी निम्म्या फी पोटी जायचे, सारथीवर 200-250 कोटी जायचे, मग अण्णासाहेब पाटील महामंडळावर 400 कोटी जायचे. यातलं हे काही करत नाही आहेत. त्यातूनसुद्धा खूप रिलीफ हा मराठा समाजाला मिळू शकतो. सारथीमधून मोठ्या प्रमाणावर मुलांना स्कॉलरशिप मिळाल्या, विदेशात जायला फेलोशिप मिळाल्या. अण्णासाहेब पाटील महामंडळातून 14,000 तरुण तरुणींनी 10 लाखाचं लोन घेतलं, त्याचं 3,30,000चं व्याज हे सरकारने म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाने बेअर केलं. तर अशा काही ॲडिशनल गोष्टीसुद्धा करण्याची आवश्यकता आहे. साष्टी पिंपळगावमध्ये 55 दिवसापासून जे आंदोलन चालू होते, 7 आंदोलकांना अटक केली, आज आंदोलन दडपलं गेलं, अक्षरशः फटफटत नेऊन गाडी टाकण्यात आलेलं यावर नाही, भारतीय जनता पार्टीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी सरकारला इशारा देतो की अशा प्रकारे जोर जबरदस्ती करून आंदोलनं तुम्हाला संपवता येणार नाहीत. साक्षी पिंपळगावच्या ठिकाणी तुम्ही आज अक्षरशः सगळ्या प्रकारचे अत्याचार त्या ठिकाणी केले. याच्यातून तिथलं आंदोलन तुम्ही संपवण्यामध्ये यशस्वी व्हाल आणि 1 दिवसासाठी पुन्हा आजूबाजूच्या गावातून लोक येतील आणि मग एका ठिकाणी तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केलात तर मग महाराष्ट्रामध्ये सगळे मिळून एका ठिकाणाहून आंदोलन करत होते, त्याऐवजी ते अनेक ठिकाणी सुरू होईल. आणि त्यामुळे असं आंदोलन दडपण्याने काही होणार नाही. मी याचा निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने हे धोरण ठरवलेलं आहे की ह्या सगळ्यामध्ये आंदोलकांनाही ज्या प्रकारची मदत करावी लागेल ते आपण करू, सरकारला जी मदत करावी लागेल ती करू, परंतु BJP म्हणून आपण याच्यामध्ये डायरेक्ट उतरूया नको. याचं कारण त्याला राजकीय रंग येईल. पण हे असंच चालू राहिलं तर भारतीय जनता पार्टीला उतरावं लागेल. हे संपू, हे लाईव्ह व्ह्यू चाललंय ते संपू पहिलं. जायचं दुसऱ्या पार्टकडे जायचं राहिले. चला. हां, नाही, गोकुळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची भूमिका, भारतीय जनता पार्टी ही अलीकडच्या काळामध्ये जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये आपली मुळं पक्की करायला लागलेली आहे आणि त्यामुळे हळूहळू स्वाभाविकपणे गेल्या वेळेला निवडणुका आपण जिल्हा बँकेचे लढलो, पतसंस्था गटातून अनिल पाटील निवडून आले, याही वेळेला जिल्हा बँकेमध्ये आम्ही चांगल्या जागा उभा करणार आहोत. तसंच गोकुळच्या विषयामध्ये वर्षानुवर्ष त्याचं एक राजकारण, त्याचे 2 ध्रुव ठरलेले आहेत आणि त्या 2 ध्रुवामध्ये आणखी नव्याने काही गडबड करावी असं काही आमचा विचार नाही. पण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चाललेल्या गोकुळशी जोडलेल्या दूध संस्था खूप आहेत, त्यामुळे त्यांचे ठराव म्हणजे त्यांची मतंही खूप आहेत आणि त्यामुळे आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष समरजित राजेंना असं म्हटलं आहे की त्यांनी या विषयामध्ये पुढाकार घेणाऱ्या नेत्यांशी हे बोललं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा सुद्धा वाटा, भारतीय जनता पार्टीचा सुद्धा सहभाग, भारतीय जनता पार्टीचं सुद्धा प्रतिनिधित्व हे गोकुळमध्ये असायला पाहिजे. त्यांनी या विषयात पुढाकार घेणारे जे कोणी असतील, समजा सत्ताधारी पॅनल आहे, आम्ही गेलो तर त्याच्याबरोबर जाऊ शकू, आम्ही काय महाविकास आघाडीवर जाऊ शकणार नाही, तर त्याचं नेतृत्व करणारे महादेवराव माडिक असतील, धनंजय माडिक असतील, PN पाटील असतील,
त्यांच्याशी समर्जितराजे बोलणार आहेत किंवा आमची पण जिल्ह्यामध्ये मतं आहेत आणि त्यामुळे आम्हालाही या पॅनलमध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सचिन वाझे यांना पाठीशी घालू नये अशी काँग्रेसची भूमिका आहे, पण काही पोलिसांना खलनायक केलं जाते असं नाना पटोले म्हणतात. त्याला विरोध आहे असं नाना पटोले म्हणतात आणि डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो असं देखील नाना पटोले. सरकार तुमचं आहे. नानांना म्हटलं पाहिजे की नाना असं म्हणून तुम्ही तुमचं असं करून घेताय. सरकार तुमचं आहे. कृत्रिमपणे का होईना निर्माण केलेल्या बहुमताचं आहे 169. हां, त्यातले किती बरोबर आहेत ते विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेतली असती तर कळलं असतं, पण ते तुम्ही घेतली नाही, घाबरला. पण आत्ता तरी वरकरणी 169 आहात तर हसतील लोक की डेलकरच्या चौकशीमध्ये डिले होत असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डिले करतं. आणि वाझेच्या विषयामध्ये आमचं असं मत आहे की याच्यामध्ये आता 2 एजन्सी काम करत आहेत आणि त्या अतिशय इफेक्टिव्हली काम करतील आणि याच्यातून खूप लांबपर्यंत याची मुळं गेलेली आहेत ती खणून काढण्यामध्ये NIA आणि ATS हे यशस्वी होतील असं मला वाटतं. आज संध्याकाळपर्यंत खूप महत्त्वाच्या घटना घडायच्या आहेत असं मला वाटतं. चला, आज विश्वासराव स्वतः आले. मी राहुलला स्पेसिफिकली 2-3 नावं घेऊन विनंती करायला सांगितलं. कोण म्हणाले? असं म्हणाले की सरकारमध्ये समन्वय नाही असं दादा सारखं म्हणतात. मग त्यांनी एकदा अविश्वास ठराव आणून दाखवावा, मग ही आघाडी किती भक्कम आहे ते कळेल. मग माझा प्रतिप्रश्न आहे की मग आता विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक करून ही ताकद दाखवण्याची खूप मोठी संधी होती, ती का घालवली? कोणाला? नाही, आम्हाला कळतं की कधी काय करायचं, पण तुम्हाला घटनेप्रमाणे राज्यपालांनी दिलेल्या डेटला विधानसभा अध्यक्षाची रिक्त जागा भरावी लागते. तुम्ही घटनेचा भंग केलेला आहे, तेव्हा काय होईल माहीत नाही मला, काहीतरी चालू असेल लिखाण. त्यामुळे मग तुम्हाला संधी होती ना प्रूव्ह करण्याची की बाबा आमच्याकडे 169ची 170 मतं आहेत, याची संधी होती. पवारसाहेब पण परवा पुन्हा एकदा राज्यपालांना सांगितलं त्यांनी की इतिहासात असे राज्यपाल पाहिले नाही जे लोकशाहीची पायमल्ली करत आहे. इतिहासात असे राज्यकर्ते पाहिले नाहीत की जे घटनात्मकदृष्ट्या राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात त्यांचा रोज अवमान करतायत. हे इतिहासात कधी घडलं नाही. विमानातून उतरवतायत काय, राजभवनमधून हेलिकॉप्टर उडवत नाहीत काय, हां, कोरोनाचा आढावा घ्यायला राज्यपालांनी बोलवलं तर जात नाहीत काय, मोठी यादी आहे. तर काय ते राज्यपालांना विचारलं पाहिजे. दादा, सुधीर भाऊ सभागृहातच म्हटलं होतं की 3 महिन्यात काय मला दिसेल, त्या गोष्टीने काय बीजेपी पावलं? नाही, सुधीर भाऊ जे म्हणाले ते ह्या कॉन्टेस्टमध्ये म्हणाले की महाराष्ट्रातली जनता इतकी संत्रस्त आहे की ती आता त्यांच्या आमदारांवर प्रेशर क्रिएट करेल की हे तुमच्या नेत्यांना जर तुम्ही सांगितलं नाही, नाही संपवलं नाही तर आम्ही काय तुम्हाला पुढच्या वेळेला मतदान करणार नाही. आणि त्यामुळे खाजगीमध्ये आता तिन्ही पक्षाचे आमदार, प्रामुख्याने शिवसेनेचे आमदार, हे आपल्या नेतृत्वाला हे सांगतायत की हे सगळं नाटक संपवा, अदरवाईज आम्ही आमच्या मतदारसंघात विजयी होणार नाही. याच्यातून काही ना काहीतरी होईल असंच त्याचा अर्थ आहे. आणि नेहमीप्रमाणे आम्ही काही करायलाच नको. काल आज खूप काही घडतं आहे. कोणी दिल्लीला गेलं आहे, कोणी वर्षावर गेलं आहे, कोणीतरी दिल्लीला पण गेलं आहे सगळं. का हो, असं एका वेळेला कसे काय सगळे दिल्लीमध्ये? आणि एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे एका मंत्र्याचा राजीनामा झाला, दुसरा कधी होतोय अशा स्टेजला आहे, आणि तिसऱ्याचा आज उद्या व्हायला पाहिजे. ज्यावेळेला 1.5 वर्षामध्ये 3 राजीनामे होतात त्याला आलबेल कसं चाललं? मला सांगा की विधानसभा अध्यक्षाची निवडणूक नाही झाली, जे अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं, तो काँग्रेसने पेढे वाटले असतील का? हो, उद्धवजी आमची एक गाडी मिळाली नाही त्याबद्दल पेढा काय म्हटलं असेल का? देशमुखांचा राजीनामा आज होणार आहे. हां, देशमुखांचा नाही, माहीत नाही.
आज एक राजीनामा होईल असं. आणखी प्रश्न हे सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्नाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चक्क त्यांचं अभिनंदन केलं. पण आज असं झालेलं आहे की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भाग केंद्रशासित करण्याचा कुठलाही विचार नाही असं केंद्रीय गृह मंत्रालयानं लोकसभेत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजपची नाही, देवेंद्रजी जे म्हणाले ते काय नव्याने म्हणाले नाहीत की महाराष्ट्राचा जो भूभाग आणि त्या भूभागावरची मराठी माणसं ही कर्नाटकात आहेत, तो भाग आणि ती माणसं ही महाराष्ट्राला परत मिळाली पाहिजे, हीच भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. यासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील त्यात आपण कंबाईन प्रयत्न करू, सांघिक प्रयत्न करू. हे देवेंद्रजी म्हटलं ते आजही आहे. लोकसभेत स्पष्टीकरण होतील ना केंद्रशासित नाही, केंद्रशासित प्रदेश हेच काही त्याचं उत्तर आहे असं नाही. आपला भूभाग आपल्याला परत मिळाला पाहिजे ही आपली बेसिक मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये आगामी काळात जी डेलिगेशन जातील, पुढाकार तर ज्यांच्याकडे सरकार आहे त्यांनी घेतला पाहिजे ना. दादा, खरं तर शिवसेनेकडे सीमा समन्वय मंत्रीपद आहे आणि शिवसेनाचं या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळते. खरं तर मराठी भाषिकांना तिथं चांगली वागणूक किंवा तिला ताण जो आहे ती कमी करण्याची गरज आहे ती शिवसेनेची होती. मात्र शिवसेना या ठिकाणी आंदोलन करून इथली परिस्थिती चिघळते असं वाटते का? यावर मी काही टिप्पणी करणं बरोबर नाहीचं, कारण ही त्यांची कार्यपद्धती आहे, ती त्यांनी ठरवली पाहिजे. माझं म्हणणं महाराष्ट्रात BJPचं सरकार असतानाही हेच होतं की कुठलंही सरकार कर्नाटकात असू देत. आता BJPचं आहे, काही कालावधीसाठी यांचं होतं कुमारस्वामींचं. तर याच्यामध्ये दोन मुख्यमंत्र्यांनी बसून भूभागाचा प्रश्न कधी संपेल तो संपवू, तोपर्यंत काय मिनिमम फॅसिलिटी मिळाल्या पाहिजेत, काय मिनिमम त्रास होता कामा नये, याच्यावर वारंवार बोलणं आणि याच्यावर वारंवार कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे. मीच त्यावेळेला अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला एक दोनदा या कुमारस्वामींना भेटून या विषयामध्ये ह्या भागामध्ये तुम्ही कन्नडची सक्ती करू नका, या भागामधल्या मराठी माणसाला सन्मान द्या, अशा प्रकारच्या काही गोष्टी ह्या मांडल्या होत्या. आणि त्यामुळे हा सगळा विषय सुटेल, नक्की सुटेल, पण तोपर्यंत याच्यामध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. चला, काय केलं? छत्रपतींचा विचार म्हणजे